ज्या वेळेस पूर येतो तो तर सांगून येत नाही. मग अशा वेळेस तिथली जी वस्ती आहे त्यांना आम्ही, गावठाणामध्ये शाळा होती, तिथले नगरसेवक रमेश बोडके म्हणून काँग्रेसचे, ते शाळेमध्ये सगळी तयारी करायचे त्या लोकांसाठी. मग त्या लोकांना आम्ही स्थलांतरित करायचो. मग त्यावेळेस ते म्हणायचे की आमचं हे राहिलंय ते राहिलंय. म्हटलं तुमचा जीव आधी वाचवा. खूप पूर जोरात यायचा आणि जेव्हा जोरात पूर यायचा त्यावेळेस आम्ही साखळी करून उभं राहायचो की तू हात देऊन हिला पकड तिला पकड. एकदा अशी घटना झाली की एक गरोदर बाई ती उतरायलाही तयार नाही आणि 7 ते 8 महिन्याची गरोदर होती ती. मग अशा वेळेस ते उतरायला तयार नाही. दोघा तिघांना बोलवलं. पाणी एवढं जोरात वाहत होतं की 2 फुटी जाड साप सुद्धा आमच्या शेजारून गेला. इतक्या प्रमाणात मग तिला अगदी तयार केलं. त्यांना माहिती असतं की आता पूर येणार की पाणी येणार, तर ते ऑलरेडी विटावर लावून त्यांनी पलंगवरती केलेला. तिला अलगदरित्या 3-4 आम्ही खाली उतरवलं. ते उतरवल्यानंतर तिला हळूहळू बाहेर काढून वरती शाळेमध्ये पोहोचण्याची आम्ही व्यवस्था केली.